मंडळी, विधानसभा निवडणुकीसाठी मतदानाची तारीख जसजशी जवळ येते तसतशी विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांच्या सभांची संख्याही आपल्याला वाढताना दिसते। मंडळी, निवडणूक म्हटलं की आपण काय करून दाखवणार यासाठीच्या आश्वासनांसोबतच विरोधकांवर टीकाही आलीच, पण त्यात काही गैर नाही। पण प्रतिस्पर्धी राजकीय पक्षाच्या नेत्यावर टीका करताना ती टीका किमान सभ्य भाषेत करायला हवी। आपल्या भाषणातून प्रतिस्पर्धी पक्षाची, त्यांच्या नेत्यांची राजकारणातली उणीधुणी निघणं हे स्वाभाविकच आहे, पण महाराष्ट्राच्या राजकारणातली सुसंस्कृतता दूर लोटून प्रतिस्पर्धी नेत्यांवर त्यांचं वय, त्यांचा आजार किंवा त्यांच्या कौटुंबिक मुद्द्यांवरून जाहीर टीका करणं हे नक्कीच योग्य नाही। पण समाजाच्या प्रगतीसाठी कधीतरी त्या झटणारे आपले नेते नेमकी हीच गोष्ट विसरून जातात आणि मग सुरू होतो अपशब्द आणि शिव्यांचा सिलसिला। कधी कुणाच्या व्यंगावरून टीका, तर कधी कुणाच्या नेत्याच्या कुटुंबातील महिलांचा उल्लेख करून कमरेखालचे विनोद। राज्याच्या राजकारणात सध्या एकमेकांवर अशीच चिखलफेक सुरू आहे आणि त्यामुळं महाराष्ट्राच्या राजकारणाची आधीच जी ढासळलेली पत आहे ती आणखी किती घसरणार असा प्रश्न आता निर्माण होऊ लागलाय। मंडळी, सत्ताधारी महायुतीचा घटक असलेले आमदार सदाभाऊ खोत यांनी काल शरद पवारांबद्दल अतिशय आक्षेपार्ह विधान केलं होतं। पवारांना काही वर्षांपूर्वी एक गंभीर आजार झाला होता आणि त्यावरूनच खोतांनी त्यांची खिल्ली उडवण्याचा प्रयत्न केला। त्यामुळे साहजिकच त्यांच्या या वक्तव्याचा विरोधकांनी चांगलाच समाचार घेतला। मुळात कुणाच्या आजाराचा किंवा कुणाच्या व्यंगाचा उल्लेख करून खिल्ली उडवणं हे स्वीकारार्ह होऊच शकत नाही, मग ते बोलणारा नेता कुणीही असो। मंडळी, यशवंतराव चव्हाणांपासून शंकरराव चव्हाणांपर्यंत, वसंतदादा पाटलांपासून मनोहर जोशी, विलासराव देशमुख ते पृथ्वीराज चव्हाणांपर्यंत एक ना अनेक नेत्यांनी महाराष्ट्राची आजवरची राजकीय संस्कृती घडवली आणि राखलीही होती। पण अलीकडच्या राजकारणात हे विधिनिषेध पाळण्यात येतातच असं होत नाहीये। सदाभाऊ खोत यांच्या वक्तव्यावर आलेल्या प्रतिक्रिया आपण आज पाहणारच आहोत, पण त्याआधी पाहूयात खोतांनी काल नेमकी काय मुक्ताफळं उधळली। ते म्हणलं, माझ्या चिल्या पिल्यांचं कसं होयाचं? अरे पवार साहेब, तुमच्या चिल्या पिल्याने कारखानं हाणलं, बँका हाणल्या, सूतगिरण्या हाणल्या, पण पवाराला मानावं लागेल, एवढं हाणलं तरी सुद्धा भाषणात आता म्हणतोय, मला महाराष्ट्र बदलायचा आहे, मला महाराष्ट्राचा चेहरा बदलायचा आहे। कसला तुला चेहरा? तुझ्या चेहऱ्यासारखा पाहिजे का? तुला कसला चेहरा पाहिजे? मंडळी, तुम्हीच ऐकलं सदाभाऊ खोत नेमकं काय म्हणाले। पण महाराष्ट्राच्या राजकारणाच्या घसरणाऱ्या पातळीचं ताजं उदाहरण म्हणून ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत आणि आमदार सदाभाऊ खोत यांनी एकमेकांवर केलेल्या शाब्दिक चिखलफेकीचाही आपल्याला आता उल्लेख करावा लागणार आहे। कारण सदाभाऊ खोतांनी शरद पवारांच्या आजारपणाच्या पार्श्वभूमीवर त्यांच्या चेहऱ्याविषयी केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्यानं महाराष्ट्रातल्या राजकारणाचा ढासळता दर्जा हा पुन्हा दिसून आला होता। त्या टीकेला उत्तर देताना संजय राऊतांची भाषा आणखी घसरली। त्यांनी सदाभाऊ खोतांना कुत्र्याची उपमा दिली आणि त्यानंतर सदाभाऊ खोत यांनी स्वतःचा बचाव केलाच, पण राऊतांवर बोलताना त्यांच्या भाषेची पातळीही आणखी घसरली। त्यांनी संजय राऊतांचा उल्लेख हा महाविकास आघाडीचं डुक्कर असा केला। आता तुम्हीच ऐका त्या दोघांनी एकमेकांना काय म्हटलं। मोदी सरकार ने पद्म विभूषण, जो देश का सर्वोच्च नागरिक किताब है, दूसरे नंबर का भारत रत्न के बाद वो दिया है। ऐसे नेता जो महाराष्ट्र का है, महाराष्ट्र से है, हम उनका आदर करते हैं, उनके पैर छूते हैं। लेकिन देवेंद्र फडणवीस के दो जो कुत्ते हैं, हाँ, वो हमेशा इस गंदगी से भूखते हैं, चाहे शरद पवार साहब हो, चाहे और नेता हो। महाराष्ट्र को शर्म आती है। संजय राऊत साहेबांचं ऐकलं पाहिलं, त्याने आम्हाला उपमा कुत्र्यापर्यंत दिली। निश्चितच कुत्र हे इमानदार असतं, इमानी असतं, धन्याचे राखण करतं, त्याचं संरक्षण करतं आणि आम्ही निश्चितपणानं आम्ही आमच्या धन्याची इतर राखण बी करत आहोत, संरक्षण बी करत आहोत। परंतु मला मुळामध्ये संजय राऊतांच्या वक्तव्यावर सांगायचं आहे
की हे महाविकास आघाडीचं डुक्कर आहे आणि डुक्कर हे साबण शॅम्पू लावला तर घाणीतच जात असतं. त्यामुळं त्याला काही स्वच्छ आंघोळ घालून त्याचा उपयोग होत नसतो आणि मी यावर सविस्तर बोलत. म्हणजे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि त्यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ या दोघांनीही सदाभाऊ खोतांना सभ्य शब्दांमध्ये सुनावण्याची खबरदारी घेतली. आणि याचं मुख्य कारण म्हणजे सदाभाऊ खोत हे भाजप पुरस्कृत आमदार आहेत आणि त्यामुळे त्यांची रयत क्रांती संघटना ही महायुतीची घटक आहे आणि त्यामुळेच अजित पवार असोत किंवा छगन भुजबळ यांनी संयमानं प्रतिक्रिया देऊन आपली राजकीय अडचण होऊ दिली नाही. पण ही विनाशकाले विपरीत बुद्धी असल्याचं सांगून अजितदादांनी सदाभाऊंना एक प्रकारे इशाराच देऊन ठेवला असं म्हणता येईल. तर भाषणात काय बोलावं यापेक्षा काय बोलू नये हे आता ठरवायला हवं अशी प्रतिक्रिया ही छगन भुजबळांनी नोंदवली. हे जे काही काल वक्तव्य केलं ते अतिशय निषेधार्ह आहे. त्याचा तीव्र शब्दामध्ये मी कालच निषेध केला. मी ट्विट पण केलं. मी नुसता तेवढ्यावर थांबलो नाही. मी त्यांना फोन केला. त्यांना म्हणलं की अजिबात तुमचं केलेलं स्टेटमेंट आम्हाला कोणाला आवडलं नाही, हे तुम्ही बंद करा. त्याबद्दलचा आम्ही निषेध केलेला आहे आणि फक्त पवारसाहेबांच्याबद्दल तर हे असं पुन्हा घडताच कामा नये. मतमतांतर असू शकतं, परंतु ते मतमतांतर मांडत असताना काहीतरी त्याला ताळमेळ तरी असला पाहिजे. निंदनीय प्रकारे म्हणजे ज्याला म्हणतो ना आपण विनाशकाले विपरीत बुद्धी, त्यातला प्रकार आहे. मला सुद्धा ते अजिबात आवडलेलं नाही. राजकारणावर बोलावं, एखाद्याच्या कामावर बोलावं, परंतु बाकीचे जे काय आहे कोणाच्या तरी एखाद्या व्यंगावर काहीतरी बोलणं हे मला अजिबात आवडलेलं नाही. किंबहुना मला दुःख झालेलं आहे. ठीक आहे, आता ते चुकलेत, पण याच्या पुढे जर ह्या अशा चुका सगळ्यांनीच टाळल्या पाहिजे. किंबहुना भाषणामध्ये लोक बोलताना काय बोलावं यापेक्षा काय बोलू नये हे अगोदर ठरवलं पाहिजे. आणि सदाभाऊ खोतांनी शरद पवारांविषयी केलेली टीका, त्याला संजय राऊतांनी दिलेली प्रतिक्रिया आणि मग सदाभाऊ खोतांनी राऊतांना दिलेली उपमा, याच विषयाशी निगडीत आहे आपला आजचा पहिला प्रश्न. आणि तो प्रश्न पाहण्यासाठी जाऊयात पोल सेंटरला. आपला आजचा पहिला प्रश्न, सदाभाऊ खोतांची पवारांच्या आजारावरून शेलक्या भाषेत टीका, महाराष्ट्रातील राजकारणाची पातळी ही भविष्यात सुधारण्याची शक्यता आहे असं वाटतं का? होय आणि नाही असे दोन पर्याय या प्रश्नावर आम्ही आपल्याला दिलेले आहेत. मंडळी, महायुतीकडून आता वळूयात महाविकास आघाडीकडे. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी आज त्यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना पक्षाचा जाहीरनामा प्रसिद्ध केला. त्यावर मातोश्री निवासस्थानी झालेल्या पत्रकार परिषदेत बोलताना ठाकरेंनी स्वतःच धारावी पुनर्विकासाचा मुद्दा काढला आणि महायुती सरकारवर अगदी सणकून टीका केली. मंडळी, धारावीतल्या नागरिकांना मुंबईत इतरत्र वसवण्याचा डाव आम्ही हाणून पाडू. त्यांना जिथं वसवलं जाणार आहे तिथल्या नागरिकांचा त्याला विरोध आहेच, पण धारावीकरांनाही फार लांब जायचं नाही आहे. त्यामुळे नवं सरकार कुणाचंही येवो, धारावीचा मुद्दा हा धकधकतच राहणार हे आता उद्धव ठाकरेंच्या बोलण्यातून स्पष्ट झाले. धारावीच्या माध्यमातून पूर्ण मुंबईभर जो एक बकालपणा आणण्याचा हा सरकारचा डाव आहे तो आम्हाला हाणून पाडायचा आणि तो पाडणार. कारण धारावीमध्ये 4-4.5 लाख जर वस्ती असेल तर त्यातली अर्धी अधिक ही अपात्र ठरवून मुंबईत इतरत्र फेकून द्यायची. मग ती कुठे मिठागरात असेल, दहिसरला असेल, मुरुडला असेल, आता तिथलीही लोक उभी राहिलेत. मग एक तर धारावीकरांना धारावी सोडायची नाहीये आणि बाकीच्यांना सुद्धा त्यांना कळते की इकडे संपूर्ण नागरी सुविधांवरती ताण पडणार आहे. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी धारावी पुनर्विकासाच्या मुद्द्यावर मांडलेल्या भूमिकेवर मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलार यांनी तीव्र प्रतिक्रिया दिली आहे. तुम्हाला खुमखुमी असेल तर चर्चेला या असं खुलं आव्हान त्यांनी उद्धव ठाकरेंना दिले. उद्धव ठाकरेंना स्क्रिप्ट लिहून देणाऱ्यानं त्यांना जे सांगितलं ते बोलले अशी ही टीका आशिष शेलार यांनी केली. सगळीच त्यांची वाक्य मी वापरणार नाही, पण त्यांना स्क्रिप्ट लिहून देणाऱ्यांनी सांगितलं आणि ते बोलले. सरकारी निर्णयाचा दाखला देऊन, GRचा दाखला देऊन अदानीला जागा दिल्या असं तुमचं म्हणणं हे केवळ फेक निरेटिव्ह नाही तर फेकम फाक आहे. तो पुनर्विकासाला आवश्यक वाटल्यास
द्यायची जागा ही DRP धारावी रिडेव्हलपमेंट प्रोजेक्ट जी 100% सरकारच्या मालकीची आहे, जर एवढीच खुमखुमी असेल तर चर्चेला या, खुला आव्हान आहे, चर्चेला या. महाविकास आघाडीमधल्या जागा वाटपात रामटेक मतदारसंघ हा ठाकरेंच्या शिवसेनेच्या वाट्याला आला होता. ठाकरेंच्या शिवसेनेनं या मतदारसंघात विशाल बरबटे यांना उमेदवारी दिली आहे. पण शिंदेंच्या शिवसेनेकडून या मतदारसंघात आमदार आशिष जयस्वाल पुन्हा निवडणुकीच्या रिंगणात दाखल झालेत. पण काँग्रेस जिल्हाध्यक्ष राजेंद्र मुळक यांनी या मतदारसंघात बंडखोरी केल्यानं महाविकास आघाडीत बिघाडी झाल्याचं चित्र आहे. राजेंद्र मुळक यांच्या बंडखोरीवरून ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते भास्कर जाधव यांनी काँग्रेसला सुनावलंय. विदर्भातल्या प्रत्येक जिल्ह्यात एखाद दुसरी जागा आपल्याला मिळेल या दृष्टीनं आम्ही मेहनत केली होती. माझ्या तरुण सहकाऱ्यांचा विश्वास आणि अपेक्षा आम्ही वाढवल्याही होत्या, पण तिथं त्यांचा अपेक्षाभंग झाला याची मला खंत वाटते. या शब्दांमध्ये भास्कर जाधवांनी आपली भावना व्यक्त केली. पूर्व विदर्भात आम्हाला फक्त एक जागा मिळाली, पण त्याही जागेवर काँग्रेसच्या नेत्यानं बंडखोरी केली आणि इथल्या काँग्रेस नेत्याचा या बंडखोरीमागे हात असल्याचाही आरोप भास्कर जाधवांनी केला. पण त्यांनी थेट कुणाही काँग्रेस नेत्याचं नाव घेण्यास मात्र नकार दिला. अतिशय मनाला वेदना होतात. केवळ आणि केवळ एक जागा मिळाली त्याच्यावरही बंडखोरी व्हावी. रामटेकसारखी सातत्यानं निवडून येणारी लोकसभेची जागा आता आम्ही दिली सांगण्यात काय अर्थ नाही. दिली, पण त्याचं फळ आमच्या पदरामध्ये हे पडणार असेल तर माझ्यासारख्या कार्यकर्त्याला या संदर्भामध्ये प्रचंड वेदना होतात. मी अतिशय दुःखी आहे, कारण प्रत्येक जिल्ह्यामध्ये एकाच दुसरी जागा आपल्याला 100% मिळेल आणि त्या दृष्टीनं गेले वर्षभर मी प्रयत्न केला, मेहनत केली. माझ्या तरुण सहकाऱ्यांना आपण तिथे त्यांचा विश्वास वाढवला, त्यांच्या अपेक्षा वाढवल्या. आज त्या सगळ्यांचा अपेक्षाभंग मला वाटतं माझ्यामुळं झाला, याची मला प्रचंड खंत वाटते, मला दुःख वाटतं. जाहीरपणे सांगता तुम्ही की आम्हाला तुम्ही दिलेली लोकसभेची जागा आम्ही हे आयुष्यात कधी विसरणार नाही. आम्ही ही त्याची आठवण ठेवलीत तुम्ही. एक जागा आम्ही तुम्हाला लोकसभेची दिली, निवडून आलेली, आणि फक्त एक विधानसभेची जागा मिळते आणि त्याच्यावर बंडखोरी करते. कारवाई मागणी कशाला करायला पाहिजे? मागणी न करता, आणि माझं तर म्हणणं असं आहे की या बंडखोरीच्या पाठीमागं इथले काँग्रेसचे काही नेते मंडळी आहेत म्हणून ही बंडखोरी झाली आहे. नाना पटोले आहे असं म्हणायचं. मी नाव कोणाचं घेत नाही, मी इथले काँग्रेसचे नेते आहेत एवढं 100% सांगतो. आमच्या पक्षानं हा विषय गांभीर्याने घ्यायला पाहिजे. मंडळी, भास्कर जाधव असतील किंवा संजय राऊत, ठाकरेंच्या शिवसेनेकडून झालेल्या टीकेची दखल घेऊन काँग्रेसनं आज त्यांच्या बंडखोर नेत्यांना 6 वर्षांसाठी पक्षातून निलंबित केले. पाहूयात नेमक्या काँग्रेसकडून कोणत्या नेत्यांना निलंबित करण्यात आलंय या मीडिया सेंटर. आपण पाहतोय काँग्रेसमधील बंडखोरांचं निलंबन. पहिल्यांदा राजेंद्र मुळक, ज्यांनी बंडखोरी केली आहे रामटेकमधून, त्यांना निलंबित करण्यात आलंय. याज्ञवल्क्य जिचकार, आबा बागुल, कमल व्यवहारे कसबा पुणे, मनीष आनंद शिवाजीनगर पुणे आणि जयश्री पाटील सांगली यांना काँग्रेसमधील बंडखोरीबद्दल काँग्रेसमधून निलंबित करण्यात आले. मंडळी, राहुल गांधींनी संविधानाची लाल रंगाची प्रत दाखवल्याचा वाद काही केल्यास संपायचं नाव घेत नाहीये. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्या मुद्द्यावरून राहुल गांधी यांच्यावर आज पुन्हा टीका केली. एकूणच भारताच्या संविधानाबद्दल राहुल गांधींची अनास्था काल पाहायला मिळाली. माझा आरोप खरा ठरला. लाल पुस्तक हातात घेऊन ते संविधानाचा गौरव करत नाहीत, तर त्यांच्यासोबत असलेले अर्बन नक्षल आणि फुटीरतावाद्यांची सहानुभूती आणि त्यांचा छुपा पाठिंबा मिळवण्यासाठी ते नाटक करतात, असा आरोप हा फडणवीसांकडून करण्यात आला. भारताच्या संविधानाबद्दल राहुल गांधींची जी अनास्था काल पाहायला मिळाली आणि मी परवा जो आरोप केला होता तो खरा ठरला. ते लाल पुस्तक घेऊन या ठिकाणी संविधानाचा गौरव करू इच्छित नाही, तर त्यांच्यासोबत असलेले जे अर्बन नक्षल आहेत, त्यांच्यासोबत असलेले जे अनार्किस्ट आहेत, यांना एक प्रकारचा इशारा देण्याकरता किंवा त्यांची मदत घेण्याकरता हे सगळं नाटक आणि नौटंकी त्यांनी केली आहे. ज्या प्रकारे काँग्रेसने भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान केला, संविधानाचा अपमान केला, आता त्यांच्या या नौटंकीला कोणीच भुलणार नाही.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या या भूमिकेवर माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी आक्षेप घेतलाय. पाहूयात चव्हाणांनी एक्सवर काय पोस्ट केली या मीडिया सेंटर. संविधानावरून आरोप प्रत्यारोप. पृथ्वीराज चव्हाण माजी मुख्यमंत्री काय म्हणतायत? संविधान हे पवित्र असून तो आपल्या प्रजासत्ताकाचा पायाभूत कायदा आहे. त्याला रंगामध्ये अडकवण्याचा केविलवाणा प्रयत्न हे फडणवीस करतायत, हे दुर्दैवी आहे. भारताच्या प्रत्येक नागरिकाकडे संविधान असलं पाहिजे. या उद्देशानं राहुल गांधी संविधानाची प्रभावीपणे जनजागृती करतायत. याच पॉकेट संविधानाची एक प्रत स्वतः प्रधानमंत्री मोदी यांनी तत्कालीन राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना भेट दिली होती, याचीही आठवण करून देतात पृथ्वीराज चव्हाण माजी मुख्यमंत्री. याबाबत फडणवीस यांचं काय मत आहे असा प्रश्न त्यांनी विचारलाय. मंडळी, महाराष्ट्रातल्या मतदानाला आता अवघे 12 दिवस उरलेत. आजपासून 13व्या दिवशी मतदान आहे, त्यामुळे सर्वच पक्षांनी प्रचारात जोर लावलाय. येत्या काही दिवसात पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सभांचा धडाका लागणार आहे. पाहूयात कुठल्या दिवशी मोदींची सभा कुठे होणार आहे ग्राफिक्समधून. मोदींच्या सभांचा धडाका. 9 नोव्हेंबरला मोदींची सभा अकोला आणि नांदेडमध्ये होणार आहे. 12 नोव्हेंबरला चिमूर, सोलापूर आणि संध्याकाळी पुण्यामध्ये नरेंद्र मोदींचा रोड शो आहे. 14 नोव्हेंबरला छत्रपती संभाजीनगर, रायगड आणि मुंबईमध्ये नरेंद्र मोदींची सभा होणार आहे. 14 नोव्हेंबरला मुंबईतल्या शिवाजी पार्कवर पंतप्रधान नरेंद्र मोदींची सभा आहे. मंडळी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे देखील उद्या पश्चिम महाराष्ट्रात 4 सभा घेणार आहेत. शाह हे गृह खात्यासोबतच सहकार खात्याचे देखील मंत्री आहेत आणि पश्चिम महाराष्ट्र हा सहकार क्षेत्राचा गड मानला जातो. दुसरी महत्त्वाची बाब म्हणजे शरद पवारांच्या सर्वाधिक जागा देखील पश्चिम महाराष्ट्रातूनच निवडून येतात आणि बहुधा याच कारणामुळे शहांनी आपल्या पहिल्या 4 सभा या सातारा, सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यात ठेवल्या आहेत अशी चर्चा आहे. पाहूयात उद्या अमित शहांच्या सभांचा कार्यक्रम कसा असणार. अमित शहांच्या उद्या 4 सभा. सकाळी 11 वाजता शिराळा आणि सांगली, दुपारी 12:30 वाजता साताऱ्यातल्या कराडमध्ये त्यांची सभा आहे आणि दुपारी 2:15 वाजता सांगली विधानसभा मतदारसंघामध्ये अमित शहांची सभा आहे आणि संध्याकाळी 4:15 वाजता इचलकरंजीमध्ये त्यांची सभा होणार. आणि मंडळी, 0वरच्या पहिल्या सत्राच्या शेवटाकडे जाण्याआधी आपण बोलूयात आजच्या आपल्या पहिल्या प्रश्नाकडे. आणि आपला पहिला प्रश्न हा सदाभाऊ खोतांच्या वादग्रस्त वक्तव्याशी निगडीत होता. त्यावर एबीपी माझाच्या प्रेक्षकांनी सोशल मीडियावर अनेक प्रतिक्रियाही दिल्या आहेत. त्याच प्रतिक्रिया पाहण्यासाठी आपण जाऊया मीडिया सेंटरला. आधी पाहूयात आपण आजचा आपला पहिला प्रश्न काय होता. सदाभाऊ खोतांची पवारांच्या आजारावरून शेलक्या भाषेत टीका. महाराष्ट्रातील राजकारणाची पातळी ही भविष्यात सुधारण्याची शक्यता आहे असं वाटतं का? होय आणि नाही असे 2 पर्याय आम्ही आपल्याला दिले होते आणि त्यावर एबीपी माझाच्या प्रेक्षकांनी काय प्रतिक्रिया दिल्यात आपण एक्सवर पाहतोय. आदित्य गायकवाड म्हणतायत, मागील काही वर्षांपासून महाराष्ट्रातील सर्वपक्षीय वाचाळवीर नेत्यांचा भाषेचा स्तर हा ढासळलेला आहे. त्यामुळे महाराष्ट्राच्या पुरोगामी वैचारिक प्रतिमेला तडा जातोय, परंतु त्याचा तीळ मात्र पश्चात्ताप या नेत्यांना होत नाहीये. एक्सवरच स्वप्नील थोरवे म्हणतात, एकमेकांमध्ये वैचारिक मतभेद असावेत, मात्र एखाद्याच्या व्यंगावरून टीका करणं हे पुरोगामी महाराष्ट्राला न शोभणार आहे. त्यांनी यशवंतराव चव्हाण यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून राजकारणाचा स्तर ढासळू न देता भविष्यात अशा घटना कुणाकडूनच घडणार नाहीत याची काळजी घ्या. यूट्यूबवर दत्तात्रय ठाकूर म्हणतायत, या खोत यांच्यासारखी माणसं लोकप्रतिनिधी म्हणून कधीच निवडून येणार नाही. एक्सवर विकास म्हणतायत, सदाभाऊ खोत सारखी माणसं राजकारणापासून, सत्तेपासून मतदारांनी दूर ठेवली होती, परंतु पाठीमागच्या दारांना आल्यामुळं त्यांना चर्चेत राहण्यासाठी काहीतरी बरळावं लागतं, त्यामुळे सुधारणा होणार नाही. फेसबुकवर
आपल्याला प्रतिक्रिया येते हिंदवी शिवस्वराज्य यांच्याकडून. सगळ्यात वाईट लोक ती आहेत जी फडणवीस यांना सकाळ संध्याकाळ वैयक्तिकरित्या बोलत असतात. एका घटनात्मक पदावर बसलेल्या गृहमंत्र्याच्या पत्नीला असभ्य भाषेत बोलत असतात. स्त्रीला मातेसमान मानणाऱ्या शिवरायांच्या महाराष्ट्राला हे शोभतं का असा प्रश्न विचारला जातोय. फेसबुकवर रवी पाटील म्हणतायत अजिबात सुधारणा होणार नाही कारण हे बाहेरून आमदार झालेले असंच बोलतील. एक्सवरच मारुती चौधरी म्हणतायत अहो याच्यावर एकच उपाय, यांना निवडणुकीत पाडणं. फेसबुकवरच रितेश काळोखे म्हणतायत लाज वाटली पाहिजे पवारांवर अशी टीका करताना. स्वतःच्या वडिलांना असा आजार झाला असता तर असंच बोलला असता का असा प्रश्न विचारतायत. इंस्टाग्रामवर कृष्णा थोरात म्हणतायत माणसाला आपल्या कर्माची फळं इथंच भोगावी लागतात. इंस्टाग्रामवरच दिनेश काळे म्हणतायत राजकीय वैचारिक मतभेद एका बाजूला पण वैयक्तिक पातळीवर टीका करणं योग्य नाही. इंस्टाग्रामवरच अनिकेत पांढरे म्हणतायत लायकी नसताना पद मिळालं की असंच असतं. मंडळी, झिरोवरच्या पहिल्या प्रश्नावर विविध समाज माध्यमांवर आलेल्या प्रतिक्रिया पाहिल्यानंतर आपण आजचा प्रेक्षकांनी दिलेला कौलही पाहूया आणि त्यासाठी जाऊयात पोल सेंटरला. आपला प्रश्न होता सदाभाऊ खोतांची पवारांच्या आजारावरून शेलक्या भाषेत टीका. महाराष्ट्रातील राजकारणाची पातळी भविष्यात सुधारण्याची शक्यता आहे असं वाटतं का? एकूण मतं यूट्यूबला 2,34% म्हणतायत होय, पण 66% म्हणतायत भविष्यात पातळी सुधारण्याची शक्यता नाही. एक्सवरचा पोल आपण या प्रश्नावरचा पाहतोय. फक्त 28% म्हणतायत होय, पण 72% म्हणतायत राजकारणाची पातळी भविष्यात सुधारण्याची शक्यता नाही. इंस्टाग्रामवरचा कौल आपण पाहतोय. यावरती नेमका विरुद्ध कौल आलेला आहे. 65% म्हणतायत होय, पण 35% म्हणतायत नाही. आणि फेसबुकवरचा कौल आपण पाहतोय. 50% म्हणतायत होय आणि 50% म्हणतायत नाही. मंडळी, एखाद्याशी रागानं बोलतानाही शब्द जपून वापरावेत असं तुमच्या आमच्या घरातली मोठी माणसं नेहमी सांगतात. आणि त्याचं कारण म्हणजे शब्दांचे बाण कधीकधी शस्त्रापेक्षाही जास्त धारदार असतात. त्यांनी समोरच्याच्या मनाला, हृदयाला होणारी जखम ही शस्त्रानं होणाऱ्या जखमेपेक्षा अधिक खोल आणि अधिक गंभीर असते. इथे एक गोष्ट आम्ही आधीच स्पष्ट करू इच्छितो की या प्रकरणात शरद पवारांची बाजू लावून धरण्याचा आमचा अजिबात हेतू नाही. पण महायुतीतले आणि राष्ट्रीय पातळीवरील इतरही पक्षांचे नेते पवारांवर टीका करत असतात. ती टीका आम्ही एबीपी माझावर दाखवतही असतो. पण प्रश्न आहे तो महाराष्ट्रातल्या राजकीय सुसंस्कृतपणाचा. नेत्यांनी कुठं आणि काय बोलावं आणि काय नाही याचा. आणि म्हणूनच छगन भुजबळांनी दिलेल्या प्रतिक्रियेचा इथं विचार व्हायलाच हवा. राजकारणात सध्या काय बोलावं यापेक्षा काय बोलू नये याचा विचार करण्याची आता वेळ आली आहे. आणि अशी प्रतिक्रिया देऊन भुजबळांनी अगदी नेमक्या शब्दात आजच्या राजकारणाचं वास्तव सांगितलंय. मंडळी, दुसरा मुद्दा येतो तो अपशब्दांचा. एकमेकाला कुत्रा, माकड, डुक्कर म्हणणं हे बेजबाबदारपणाचं लक्षण आहे, दुसरं काहीही नाही. एखाद्या चित्रपटात किंवा सध्याच्या वेबसिरीजमध्ये ज्या पद्धतीनं शिवीगाळ दाखवण्यात येते त्याचंच प्रतिबिंब अनेकदा आजच्या राजकारणात उमटलेलं आपल्याला दिसतं. संजय राऊत असतील, निलेश राणे असतील, नितेश राणे असतील किंवा त्यांच्यासारखे अनेक नेते वेळोवेळी त्यांच्या आक्षेपार्ह भाषांमुळं अनेकदा वादात सापडलेत. आपण माईकवर बोलतो ते महिला आणि लहान मुलंही ऐकत असतात. लहान मुलं त्यांचं अनुकरण करण्याचा प्रयत्न धोका असतो. आणि इतकं साधं भानही या राजकीय नेत्यांना असू नये ही खरंच खेदाची बाब आहे. आणि यावरूनच ख्यातनाम गझलकार बशीर बद्र यांचा एक शेर आठवतो. दुश्मनी जमकर करो लेकिन ये गुंजाइश रहे, जब कभी हम दोस्त हो जाए ना तो शर्मिंदा न हो. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.